नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास असणार आहे आणि तुम्ही पाहता माझ्या पाठीमागे एक गर्द वनराईत लपलेलं एक घर तुम्हाला दिसतं. ते आहे चिवेली गावातला एक फेमस लँडमार्क आणि माझ्या आठवणीतलं एक सुंदर घर. जसं मी आत्ताच थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, हे आहे चिवेलीतलं एक फेमस लँडमार्क हौदातलं घर. एकेकाळी जेव्हा मी खूप लहान असताना मी एका वर्षासाठी ह्या गावामध्ये शिकायला आलो होतो आणि काही कारणास्तव माझ्या वाडीतली शाळा दुरुस्तीला निघाली होती. त्यावेळेला मी काही वेळासाठी ह्या विठेवाडीतल्या शाळेमध्ये शिकायला आलो होतो. त्यावेळेला शाळा सुटल्यावरती माझा मुक्काम ह्या घरामध्ये असायचा आणि मी खूप लहान होतो, त्यामुळे माझी आजी मला नेण्यासाठी ह्या घरापर्यंत यायची आणि त्यावेळेला माझी आजी आणि ह्या घरातली माझी तेव्हाची आजी ह्या खास मैत्रिणी होत्या. त्यामुळे मी ह्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे रुळलेला होतो. ह्या घराचं वैशिष्ट्य असं, कारण हे घर हौदातलं घर म्हणून खूप नावारूपाला आलं होतं आणि ह्या घराचं खास वैशिष्ट्य जे आता इकडे दिसत नाही आहे. पूर्वी हा भाग खूप वनराईनी मडलेला असायचा, ज्याच्यामध्ये आंबा, फणस, कोकमाचं झाड, नारळीच्या बागा आणि हा संपूर्ण आजूबाजूला पसरलेला हा विस्तीर्ण भातशेतीचा भाग. एकेकाळी ह्या भागामध्ये इतकी भातशेती असायची त्या ज्यांची ह्या भागामध्ये शेती असायची ते खूप धनिक शेतकरी म्हणून ओळखले जायचे. या आजीला मी घेतलं होतं व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता कन्फर्म केलं ह्या आजीबरोबर बोलून की इथे मी सांगितल्याप्रमाणे इथे कलमाचं आंब्याचं झाड होतं, फणस होता, कोकम होता, इथे हौद होता. हा पलीकडच्या ह्या शेडच्या पाठीमागे तुम्हाला शेडमध्ये उंबराचं झाड, तिथेच बाजूला हौद होता. असं आहे माझ्या आठवणीतलं हौदाचं घर. अजून हे असं हौदातलं घर. पूर्वी इथे संपूर्ण भातशेती असायची आणि भातशेती लावून झाल्यावरती इथे कुळीथ, पावटा, कडवा यासारखी पिकं घेतली जायची. असं म्हणायचे काय, इथे ज्याचं शेत तो गावातला श्रीमंत शेतकरी, अशी ह्या हौदातल्या घरातली व्याख्या होती. कालांतराप्रमाणे जशी माणसं वृद्ध होतात तशीच इथली झाडंही खूप वृद्ध झाली आहेत. काही म्हातारी होऊन पडली तर काही स्वच्छतेच्या नावावरती, साफसफाईच्या नावावरती तोडावी लागली. आता गावामध्ये वांदर पण इतके आहेत की त्यामुळे घराचं नुकसान होऊ नये म्हणून पण खूप सारी झाडं तोडावी लागली. माणसांनी शेती करण्याचं सोडून दिलं. माणसांनी शेती करण्याचंही सोडून दिलं. त्यामुळे आता इकडचं हे हौदातली शेतं सगळी उघडीबोडकी झालेत. आता कोण भात करत नाही. पावटा कुळीथ तर गोष्ट लांबचीच आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जर मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथे मला आता वांदर पण दिसतील. तर बघा, ही आत्ताच शेतातनं ते बघा, एवढा दूरवरनं वांदर येत आहेत. हे बघा, म्हणजे हा भाग वानरांचा बालेकिल्ला झाला आहे.
आणि त्यामुळे पिकांची इतकी नुकसान होते ना. हा बघा इथे बघा जंप मारताना, हा पा इथे. त्यामुळे पिकांची एवढी नुकसान होते ना, माणसांनी ह्या भागातली एवढी समृद्ध शेती करायचं सोडून दिले. ह्या हा हा दरवर्षी असतो मी. त्याला ह्या घराला शेवटचं नजरेत भरून घेतो, कारण ह्या घराबरोबर माझ्या खूप लहानपणीच्या आठवणी आहेत. तर आता मी पुढे वाडीमध्ये जातो, विठेवाडीमध्ये. हे आहे उमराचं झाड आणि आता इथे चांगल्या प्रकारे शेड केली आहे. इथे दत्तगुरूंच्या पादुका होत्या आणि आता त्या चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एक छोटा खाणी देऊळच बनवण्यात आलं आहे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा आला असाल, तर शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या ह्या फेमस लँडस्केप म्हणजे जे हौदातलं घर आहे ह्याच्याबद्दल काय आठवणी असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मलाही वाचायला आवडतील तुमच्या आठवणी. आणि सूर्यास्त बघा होत चालला आहे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. नमस्कार.